यमदीपदान म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो। या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यामध्ये साक्षात यमदेवाला प्रसन्न करतो आणि आमच्या घरी अकाली मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना प्रार्थना करत असतो। तर आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर अपमृत्यू येऊ नये म्हणून धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी हा दिवा आपल्या घराच्या बाहेर लावला जातो। यानंतर आपण पाहूया की यमदीपदान करण्यासाठी हा दिवा कसा बनवायचा। यमदेवासाठी दिवा बनवताना आपण फक्त गव्हाचे पीठ, हळद आणि पाणी वापरून हा दिवा बनवणार आहोत। आपल्याला पहिली चूक करायची नाही ती म्हणजे हे पीठ मळताना यामध्ये चुकून सुद्धा मीठ टाकायचं नाही। फक्त थोडीशी हळद टाकून हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ थोडं घट्ट मळलं तर आपल्याला दिवा चांगला बनवता येतो। अनेक वेळा आपल्या घरामध्ये चपातीचं पीठ शिल्लक राहिलेलं असतं तर त्यापासून आपण दिवा बनवतो, पण चुकून सुद्धा या पिठापासून दिवा असा बनवू